नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 8व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. भगवद्गीतेतला दुसरा अध्याय म्हणजे सांख्य योग हा आपण समजून घेत आहोत. आत्मा म्हणजे नक्की काय? हा आत्मा आणि आपले शरीर म्हणजे एकच गोष्ट का? कॉन्शियसनेस म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची जाणीव. ही जाणीव आत्मा किंवा शरीर यापैकी कोणाला असते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. नैनैन छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की शस्त्रे आत्म्याचे तुकडे करू शकत नाहीत आणि आग त्याला जाळू शकत नाही. पाणी ते ओले करू शकत नाही आणि वारा ते कोरडे करू शकत नाही. युद्ध नाही, पण आपण देखील स्वतः कधीतरी एका अशा परिस्थितीत अडकतो आणि आपल्याला वाटतं की सर्व काही आपल्या विरोधात आहे. आपण काही नियोजन केले होते, पण तसं तर काहीच घडत नाहीये. अशा परिस्थिती खरं तर आपली परीक्षा घेत असतात. सवयीप्रमाणे गोष्टी चालू असताना माणूस कधीकधी आळशी किंवा खूपच कम्फर्टेबल होऊन जातो. जर काही गोष्टी तुमच्या प्लॅनप्रमाणे होत नसतील, तर कदाचित एक दुसरा मार्ग शोधायची वेळ आली आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की त्याच्या मनात जी अपराधी असल्याची भावना होती ती चुकीची नव्हती, पण ही भावना त्याच्या कर्तव्याविरुद्ध होती. त्याला त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करणे आवश्यक होते. श्रीकृष्ण त्याला आता अशा काही गोष्टी सांगणार होते जेणेकरून निर्णय घेणे सोपे होणार होते. आत्मा म्हणजे नक्की काय? आता आपण आत्मा ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. श्रीकृष्ण म्हणतात की आपण ज्याला स्वतः किंवा सेल्फ म्हणतो ते प्रत्यक्षात आत्मा आहे आणि हा आत्मा अनंत किंवा इटर्नल आहे. आपले शरीर या आत्म्यासाठी एक प्रकारचे घर आहे. श्रीकृष्ण म्हणतात की आपला आत्मा आणि आपले शरीर प्रत्यक्षात जोडलेले नाहीत. माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा केवळ आपल्या शरीरालाच या मृत्यूचा अनुभव येतो. आपल्या आत्माला काहीच होत नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आपला कॉन्शियसनेस म्हणजे आजूबाजूला जे घडत आहे ह्याची जाणीव ही आपल्या आत्माला असते. आता आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की जर हा कॉन्शियसनेस ही जाणीव जर आत्माला आहे तर मग आपल्या शरीराला काहीच जाणीव नसते का? आपला आत्मा आपल्या शरीरात राहत असल्यामुळे ही जाणीव आपल्या शरीरालाही असते. श्रीकृष्ण अर्जुनाशी पुनर्जन्माच्या संकल्पनेबद्दल सुद्धा बोलतात. पुनर्जन्म याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा आत्मा ते शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जन्म घेतो. एवढंच नाही तर श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या इंद्रिये म्हणजेच आपल्या सेन्सेसबद्दल सुद्धा सांगतात. आपले 5 इंद्रिये म्हणजे दृष्टी, गंध, श्रवण, चव आणि स्पर्श आणि ह्यांच्यामुळे आपण जग अनुभवू शकतो. आपल्या इंद्रियांमुळे आपल्याला आजूबाजूच्या सुखदुःखाचा अनुभव घेता येतो आणि ह्याचाच प्रभाव आपल्या जीवनात पडतो, जे खरं तर आपण नियंत्रित केले पाहिजे. जसे संदर्भ तसे अनुभव बदलतात. उदाहरणार्थ, थंड्या हिवाळ्याच्या रात्री एखादी शेकोटी आपल्याला आनंद देते, परंतु उन्हाळ्याच्या गरम संध्याकाळी त्याच आगीची कल्पना करवत नाही. या सेन्सेस किंवा इंद्रियांमुळे आपल्यात वेगवेगळ्या इच्छा किंवा डिझायर्स निर्माण होतात आणि मग या इच्छा कशा पूर्ण करायच्या याचाच विचार आपण करत राहतो. आत्माविषयी सांगून श्रीकृष्ण अर्जुनाला ही जाणीव करून देतात
की जरी युद्धात काही जवळच्या लोकांनी आपले प्राण गमावले तरी ते मरण त्यांच्या शरीराला आहे. त्यांचा आत्मा हा अनंत आहे. या आत्माला काहीच दुखापत होणार नाही. ही माहिती मिळाल्यावर कदाचित अर्जुनाचे लढाईबद्दलचे विचार बदलतील. आत्मा आणि आपले इंद्रिये यांच्याविषयी सांगून श्रीकृष्ण अर्जुनाला परिणामांच्या पलीकडे पाहण्यास सांगतात. तसे केले तर ते अर्जुनाला एका ज्ञानी स्तरावर पोचवेल. अशा स्तरावरूनच तो आपले कर्तव्य पार पाडू शकतो. सांख्ययोग या अध्यायामधले ज्ञान जाणून घेऊया पुढच्या भागात. धन्यवाद.